नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा स्क्रीनवर जो प्रश्न दिसतोय तो सोडवायचा आपल्याला सेकंदामध्ये. तर बघा काय दिलाय प्रश्न. एका विशिष्ट मुद्दलीचे दर साल दर शेकडा 15% दराने दाम दुप्पट होण्यासाठी किती कालावधी लागेल. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे कालावधी. तर बघा अशा टाईपच्या प्रश्नामध्ये आपण काय करत असतो, अंशामध्ये घ्यायचं आहे 100 आणि तुम्हाला जो व्याजाचा दर दिलेला आहे त्यानं भागायचंय. म्हणजे व्याजाचा दर दिलेला आहे 15. चला कॅल्क्युलेट करा. 100 ला 15 ने भाग द्या, किती येते बघू. 15 90, बाकी उरली 10 भागिले 15. पण आता इथं काय दिसतंय, हा 10/15 जो अपूर्णांक आलेला आहे त्याला 5 ने आणखी भाग जातोय. मग किती आलं, 6 5 ने भाग लावा. 5 एके 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 6.2/3 वर्ष. ऑप्शन नंबर 4 बरोबर. आता याच टाईपचा पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे आणि आन्सर मला कमेंट मध्ये द्यायचा.